विधान परिषदेत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची भेट झालेली आहे। विधान परिषदेत जात असताना दोघांची भेट झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण राजकीय वर्तुळातून बघतोय। विधान परिषदेत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची भेट झालेली आहे। विधान परिषद जात असताना या दोघांची भेट झाली। ही दृश्य आपण पुढारी स्क्रीनवरती बघू शकतोय। एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप रंगत असतात, मात्र दुसरीकडे विधान परिषदेत जात असताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। ते एकमेकांशी बोलतायत। विधान परिषदेत जात असताना या दोघांची भेट झाल्याचं आपण पाहू शकतोय। खरं तर विधानसभेत राजकीय नेतेही येतच असतात आणि या सगळ्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातली ही भेट आपण पुढारीच्या स्क्रीनवरती बघू शकतो। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर ही दृश्य आपण बघतोय, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेट झालेली आहेत। काय अपडेट आहेत पद्मेश? नक्कीच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आज विधिमंडळात होते आणि विधिमंडळामध्ये ते अंबरनाथ दानवे यांच्या केबिनमध्ये गेले। त्यानंतर जेव्हा ते विधान परिषदेमध्ये जात असताना तिथेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथे आले आणि त्या दोघांनी एकमेकांना नमस्कार केला। काय कसं आहे असं त्या दोघांमधलं संभाषण झालं। त्याच आधी अमोल मिटकरी देखील त्यांना भेटले आणि अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पाया पडल्या। आपण जर पाहिलं तर आज अंबरनाथ दानवे यांचा निरोप आहे, त्यासाठी कुठेतरी आज उद्धव ठाकरे आज विधिमंडळ परिसरात आले होते आणि ते तिकडून समोरूनच देवेंद्र फडणवीस। धन्यवाद पद्मेश, तू दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी। तर ही दृश्य आपण विधान परिषदेतली बघतो। एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे राजकारणात एकमेकांवरती जहरी टीका करताना आपण बघतो आणि दुसरीकडे ही विधान परिषदेत जात असतानाची दृश्य आहेत। ते एकमेकांशी बोलतायत। ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती बघू शकतो। विधान परिषदेत जात असताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली आहे। त्यांनी हस्तांदोलन केलं आणि काय कसं आहे असा प्रश्नही विचारला। ही दृश्य आपण विधान परिषदेतून बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली ही भेट विधान परिषदेत जात असताना या दोघांमध्येही भेट झाली आहे।